नमस्कार, मी ओंकार कुलकर्णी। राज्यभरात देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आदिशक्तीचा सर्वत्र जागर पाहायला मिळतोय। आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाला। चला तर मग जाणून घेऊयात आई तुळजाभवानीची माहिती। हे आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचं मंदिर। केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंध्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील भाविक दर्शनाकरता तुळजाभवानीच्या दरबारी येत असतात। बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेलं हे हेमाडपंथी मंदिर असून इतिहास आणि पुरातत्व दृष्ट्या राष्ट्रकूट अथवा यादवकालीन हे मानलं जातं। देवीच्या मंदिरात प्रवेश करण्याकरता दोन मोठी प्रवेशद्वार आहेत। एका प्रवेशद्वाराचं नाव राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असं म्हटलं जातं। पुढे गेल्यानंतर कल्होळ तीर्थ आणि गोमुख तीर्थ असून देवीच्या स्नानाकरता 3 तीर्थ एकत्र आली अशी कल्होळ तीर्थाच्या बाबतीत आख्यायिका। महिषासुराचा वध करण्याकरता 33 कोटी देवतांनी प्रार्थना केल्यानंतर देवीनं अवतार घेऊन महिषासुराचा अंत केल्याचं म्हटलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची ही आराध्य देवता। छत्रपती शिवाजी महाराजांना या आई भवानीनं भवानी तलवार दिल्याचा दावा केला जातो। आई तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आई तुळजाभवानीने भवानी तलवार दिली होती आणि तुळजापूर परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यपावन झालेला आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्रानं मढवलाय। यावर सुरेख असं नक्षीकाम सुद्धा आहे। श्री तुळजाभवानीची प्रसन्न तेजस्वी काळ्या पाषाणाची ही मूर्ती अधिकच खुलून दिसतीये। 3 फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे। देवीची मूर्ती चलमूर्ती आहे। इथं उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढण्याची प्रथा आहे। शारदीय नवरात्र उत्सवात देवीचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो। या काळात देवीला विविध अलंकार परिधान करून महापूजा संपन्न होते। प्रत्येक विधी करता वेगवेगळे मानकरीही असतात। तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर मानलं जातं। जेव्हा जेव्हा आपल्या भक्तांवर संकट येतं तेव्हा तेव्हा आई तुळजाभवानी धावून येते असं सांगितलं जातं। अगदी महिषासुराचा वध करणं असेल, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणं असेल, यातून कुठंतरी जेव्हा जेव्हा ही संकट आलेली आहे तेव्हा तेव्हा आपल्या भाविकाला वाचवण्याचं काम जे आहे ते आई तुळजाभवानीने केलेलं आहे। देवीचा हा शारदीय नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे आणि मोठ्या उत्साहात हा जो उत्सव आहे तो कुठेतरी संपन्न होताना पाहायला मिळतो। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, तुळजापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।